नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, 20 तारखेपासून गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला सुरुवात होणार आहे. आणि बघा, जे खरंच नवीन आहे, ज्यांना खरंच माहिती नाहीये की गुरुचरित्र पारायण कसं करायचं, तर त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या चॅनेलवरती. तो आहे बनवलेला, तर तो नक्की बघा. पण त्यामध्ये आपल्याला बघा, म्हणजे एक सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की काय खावं, अजून काही नियम अटी आहेत. ते खरं तर खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळे मी त्या व्हिडिओमध्ये म्हणजे नाही का, जे काय खायचं, काय खाऊ नये, किंवा काही नियम आहेत, तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, आपल्याला गुरुचरित्र पारायण बघा, 20 तारखेपासून ते 26 एप्रिल पर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. 26 एप्रिलला स्वामी महाराजांची आपल्या पुण्यतिथी आहे. या दरम्यान आपण खरं तर मंदिरात, मठात, केंद्रात गुरुचरित्र पारायण हे सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात केलं जातं. बघा, खूप जण गुरुचरित्र पारायणासाठी सामूहिकरित्या बसले जातात. तर खरंच तुमच्याही इथे स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं मठ, मंदिर किंवा केंद्र जर असेल, तरी तुम्ही तिथं जाऊन नक्की पारायण करण्याचा प्रयत्न करा. कारण आधीच्या देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बघा, जेव्हा आपण सामूहिकरित्या पारायण करतो, जेव्हा 100 व्यक्ती पारायणाला बसत असतील आणि तुम्ही जर घरी एक पारायण करणार, ते एकच तुमच्यावरती म्हणजे तुम्ही जर एक पारायण घरी बसून करत असाल ना, तर तुम्हाला फक्त ते एकच पारायणाचं पुण्य भेटत असतं. पण तेच पारायण तुम्ही जर केंद्रात, मठात किंवा ह्याच्यात मंदिरात जाऊन जर करत असाल ना, तर खरंच तुम्हाला 100 व्यक्ती जर तिथं पारायणाला बसले असतील, तर 100 पारायणाचं पुण्य तुम्हाला तिथं भेटत असतं. आणि खूप मोठा साक्षात्कार म्हणजे तिथं आपल्याला होत असतो बघा. म्हणजे जरी तुम्हाला तुमच्याही जवळ कुठे केंद्र, मठ, मंदिर नसेल, तरी तुम्ही घरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. तुमच्याही घरात वास्तुदोष असेल किंवा घरासारखे कटकटी भांडणं होत असतील किंवा वाईट दोष असतील घरात काही, किंवा काहीतरी आपण म्हणतो की एवढं सगळं व्यवस्थित होत असताना सुद्धा घरात काही ना काही होतंय, म्हणजे कुठं ना कुठं वास्तुदोष आपल्या घरात कितीही हे केलं तर वास्तुदोष कुठं ना कुठं असतो. तर ते दूर होण्यासाठी सुद्धा आपण जर घरात गुरुचरित्र पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण जेव्हा सामूहिकरित्या पारायण करतो, त्याचं एक पुण्य एक वेगळंच आपल्याला भेटत असतं. त्याच्यामुळे जर शक्य असेल, तुम्हाला जवळपास असेल तुमच्या हे केंद्र वगैरे, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा करू शकता. किंवा नसेल तर तुम्हाला इच्छा आहे करायची, तरी सुद्धा तुम्ही घरात करू शकता. बघा, गुरुचरित्र पारायणाला हे 5वा वेद मानलेला आहे. आणि बघा, अजून देखील असं म्हटलं जातं की ज्यांना खरंच माहिती नाहीये की गुरुचरित्र म्हणजे नाही का, बरेच जण म्हणतात की गुरुचरित्र महिलांनी वाचू नये, तर असं काहीच नाहीये. जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे ना, तो खरं तर महिलांनी वाचू नये. कारण 30च्या पुढचे जे अध्याय आहेत गुरुचरित्राचे, त्यामध्ये जो मूळ ग्रंथ आहे तो महिलांनी वाचू नये असं म्हणतात. पण आपल्या दिंडोरी प्रणीत म्हणजे नाही का, दिंडोरी प्रणीत मध्ये आपल्याला गुरुमाऊलींनी एक गुरुचरित्र ग्रंथ बघा आपल्या महिलांसाठी खास काढलेला आहे. त्यामध्ये ज्या ओव्या आहेत ते आपण वाचू शकतो, ऐकू शकतो. कारण ज्या ओव्यांमुळं आपल्या गर्भाशयाला जे काही हे होत होतं, तर त्या मूळ ग्रंथाच्या ओव्यांमुळे होत होतं. त्याच्यामुळे असं म्हणायचे पहिले लोक की नाही का, की गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी वाचू नये. पण खास आता गुरुचरित्र ग्रंथ हा जास्त तर महिला वाचत आहेत, कारण गुरुमाऊलींमुळे हे शक्य झालं आहे. बघा, ज्यांना खरंच म्हणजे नाही का, तुमच्याही जवळपास कुठे केंद्र वगैरे असेल, तर नक्कीच गुरुचरित्र ग्रंथ घ्या. कारण कसं असतं, आपण एकदा जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो ना, तेव्हा आपण वारंवार करत असतो. एवढे साक्षात्कार आहेत गुरुचरित्र पारायणाचे, एवढी अनुभूती आपल्याला येत असते. महाराज पावलं पावले आपल्याला काही ना काही प्रचिती देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जरी म्हटलं दुसऱ्याचा ग्रंथ घेऊन पारायण करू नका. कारण कसं असतं ना, काही गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या, मेन म्हणजे आपलं देवाचं सामान जे असतं, देवासाठी आपण जे काही करत असतो, तर ते आपण स्वतःच्या पैशातूनच केलेलं चांगलं असतं असं म्हणतात. त्याच्यामुळे नक्कीच ग्रंथ घेण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्ही एकदा जर गुरुचरित्राचं पारायण केलं ना, तर तुम्ही करणार म्हणजे करणारच, एवढी प्रचिती आपल्याला महाराज देत असतात. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये खरं तर मी तुम्हाला काही नियम पाळायचे किंवा गुरुचरित्र पारायण कसं करायचं, कधी वाचायचं, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, आणि एक सांगायचं आहे, जर तुम्ही 7 पारायण प्रत्येक महिन्याला जर एक पारायण केलं,
तर असे 7 तुम्ही पारायण केली तर कितीही अशक्य गोष्ट असू दे, कितीही असाध्य म्हणजे अशक्य गोष्ट असू दे तुमची, तरी सुद्धा ती साध्य होते म्हणजे होतेच. एवढं गुरुचरित्र पारायणाचा साक्षात्कार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रत्येक महिन्याला असं 7 महिन्याचं गुरुचरित्र पारायण केलं, 7 पारायण केली, तर त्याच्या इतकं पुण्य काहीच नाहीये बघा. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, आता बघा 20 एप्रिल ला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होत आहे, 26 एप्रिल पर्यंत स्वामी पुण्यतिथीपर्यंत. तर या दिवशी आपल्याला खरं तर मी आधीच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सकाळी किंवा आदल्या दिवशी आपल्याला 1 गाय आणि 4 कुत्र्यांना घास एक खाऊ घालायचा आहे, एक छोटे छोटे पोळ्या बनवायच्या आणि ते गायला खाऊ घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, पूजा मांडणी कशी करायची त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे, किंवा गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची तर ते देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगणं खरं शक्य नाहीये, कारण खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. त्याच्यामुळे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर बघा सुरुवातीला काय करायचं आहे, सकाळी तुम्हाला गुरुचरित्र पारायण चालू करायच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे बघा. गुरुचरित्र पारायण हे पहाटे 4 वाजल्यापासून ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं असतं. पण तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्याच्या इतकं पुण्य काहीच नाहीये. एवढं म्हणजे वातावरणात तेवढं हे असतं. आणि सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर तुम्ही पारायण करत असाल तर एक म्हणजे त्या टायमिंग मध्ये त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये देवाचा कितीतरी पटीनं अंश आपल्या म्हणजे जवळ असतो. आणि त्या दरम्यानचा आपण पारायण करत असाल ना तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर पहाटे उठून देखील तुम्ही पारायण करू शकता. पहाटे 4 ते दुपारी 4 च्या आत तुम्हाला पारायण हे उरकायचं आहे. पण शक्यतो 12 ते 12:30 या दरम्यान पारायण करायचं नाहीये. कारण या दरम्यान दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. त्याच्यामुळे या दरम्यान तुम्हाला पारायण करायचं नाही. आणि बघा पारायण करत असताना आपल्याला 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. घरात किंवा तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही, नॉनव्हेज कटाक्ष वर्ज्य करायचं आहे. 7 दिवस घरात जरी कोणाला खाऊ वाटलं तरी सुद्धा घरात करायचं नाही. कारण आपण एवढा पवित्र ग्रंथाचं पारायण करत असतो, 5वा वेद म्हणलेला आहे बघा. त्याच्यामुळे या दरम्यान आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे. नॉनव्हेज वगैरे घरात करायचं नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही पारायण करत असताना पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसून पारायण बघा करू शकता. त्याच्यानंतर पारायण करत असताना तुम्ही म्हणजे काळे वस्त्र घालून पारायण करायचं नाहीये, किंवा पायात हातात आपण जो काळा धागा म्हणतो तो देखील बांधायचा नाहीये या दरम्यान. त्याच्यानंतर जी काही चामड्याची चप्पल असते तर ते देखील आपल्याला वापरायची नसते बघा. म्हणजे महिलांनी किंवा पुरुषांनी देखील म्हणजे चप्पल वापरायचीच नाहीये चामड्याची. त्याच्यानंतरला जर पुरुष जर नाही का ह्या पारायणाला बसत असतील तर त्यांनी बेल्ट घालून पारायणाला बसायचं नाहीये. वाचन झाल्यानंतर तुम्ही लावू शकता, पण वाचन करत असताना गुरुचरित्राचं बेल्ट वापरायचं नाहीये. त्याच्यानंतर आसन घेऊनच आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. आणि 7 दिवस एकच आसन ठेवायचं आहे, ते बदलायचं नाही बघा. 7 दिवस एकच आसन आणि बघा तेच आसन घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा जेवणाचे काही नियम आहेत बघा, तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जेवण करून खरं तर नकाच बसू. कारण जर तुम्ही सकाळी 10च्या आत 10:30च्या आत जर तुम्ही नाही का उरकत असाल पारायण करणं नाही का रोजच्या अध्याय तर अति चांगलं. कारण कसं आहे, जेवण करून जर आपण बसलो तर आपल्याला झोप येते, चामणे वगैरे येतात. तर ते खरं तर आपण एवढा पवित्र ग्रंथ वाचत असतो आणि त्यात जर असं आलं तर ते चांगलं नाहीये. त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे जर एखादी अशक्त व्यक्ती असेल तर ठीक आहे, पण आवर्जून तरी नका करू खरंच. त्याच्यानंतर एकच टाइम तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे वाचनाचा. बघा तुम्ही आज 6 म्हणजे 4 वाजता उठून वाचला, उद्या 5ला वाचला, 6ला, एक दिवस ठीक आहे आली इकडे तिकडे होऊन जातं. पण रोज असं टायमिंग बदलू नका. कारण गुरुचरित्र पारायण जेव्हा तुम्ही एकाच वेळेला वाचता, एकाच टाइम जेव्हा ठेवता ना तर त्याचा खूप मोठा साक्षात्कार असतो असं म्हणतात. आणि बघा केंद्रात सुद्धा काय होतं ना, एकच टाइम ठरलेला असतो. सकाळची 8ची आरती झाली की लगेच वाचनाला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला घरी खूपच अवघड वाटत असेल हे सगळं नियम तर तुम्ही केंद्रात जाऊन सुद्धा करू शकता बघा. जर जवळपास तुमचं केंद्र मंदिर असेल तरी. किंवा तुम्हाला बघा या 7 दिवसामध्ये गादीवर म्हणजे बेडवरती सोफ्यावरती झोपायचं नाहीये, खालीच चटई किंवा सतरंजी टाकून झोपायचं आहे. पण बघा
ज्यांना खरंच पाठीचा त्रास होत असेल तर ते ते झोपू शकतात. पण गादीवरती झोपायचं नाही. तुम्ही गादी काढून घ्या आणि मग बेडवरती झोपला तरी सुद्धा चालू शकतं. किंवा ज्या म्हणजे नाही का गर्भवती महिला आहेत त्यांना जर पारायण करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणजे नाही का कसं 7व्या महिन्यानंतर खरं तर बसणं शक्य होत नाही. जरी तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता तुमच्या ह्याने, पण जरी आता कसं आपल्याला खाली बसणं उठणं शक्य होत नाही. जरी तुम्ही खुर्चीवरती बसून जरी पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. फक्त एवढंच की तुम्हाला गादी म्हणजे नाही का जो ऐशोआरामाच्या गोष्टी आहेत ते वापरायच्या नाहीयेत. गादीवरती बसायचं नाही. बेडवरती जरी तुम्ही बसला तरी सुद्धा चालू शकतं. फक्त गादीवरती बसायचं नाही. म्हणजे नाही का बसायचं नाही, झोपायचं नाहीये. चटई किंवा सतरंजी तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ना झोपताना सुद्धा आपण डाव्या कुशीवरती झोपायचं आहे. कारण त्याचं एक हे आहे की जेव्हा आपण बघा सुरुवात तरी आपण डाव्या कुशीवरती झोपायचं आहे. नंतर आपण कसं झोपतो ते आपल्याला सुद्धा माहित नसतं. कारण असं म्हणतात की जेव्हा गुरुचरित्र पारायण आपण करतो आणि त्याच वेळेस दत्त महाराज आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला काही ना काही साक्षात्कार देत असतात, काही ना काही प्रचिती देत असतात. त्याच्यामुळे खरं तर म्हणजे नाही का केंद्रात सुद्धा सांगितलं जातं की शक्यतो सुरुवातीला तरी तुम्ही डाव्या कुशीवरती झोपण्याचा प्रयत्न करा. नंतर कसं आपण झोपेत कुठल्याही कुशीवर झोपतो, सरळ झोपतो ते नंतरचा प्रश्न आहे. पण सुरुवातीला तरी तुम्हाला डाव्या कुशीवरती झोपायचं आहे. आणि मेन प्रश्न की या 7 दिवसात खायचं काय? तर बघा तुम्हाला कडधान्य खायचं नाही. एकच धान्य निवडायचं आहे. पण ज्यांना खरंच शक्य नाहीये तर म्हणजे नाही का एवढं 7 दिवस पाळणं तर तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती करू शकता. कारण एक त्याला वैज्ञानिक देखील कारण आहे की तुम्ही सकाळी चपाती खाल्ली, दुपारी भाकरी खाल्ली, नंतर भात खाल्ला. त्यांनी काय होतं एक तर पारायण म्हणजे नाही का अध्याय खूप मोठे आहेत. त्याच्यामुळे खूप वेळ बसावं लागतं आपल्याला. त्याच्यामुळे कसं होतं की म्हणजे एक प्रकारे ते वाचन करून करून किंवा जास्त वेळ बसायला लागतं. त्याच्यामुळे ऍसिडिटी वगैरे होते. त्याच्यामुळे बरेच असं त्रास होऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो एक धान्य जर आपण खात असेल तर चांगलं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. आणि त्याच्यामुळेच गुरुमाऊलींनी सुद्धा म्हणजे नाही का हे नियम घातलेले आहेत की तुम्ही पारायण करताना हे नियम पाळा तर तुम्हाला सुद्धा काही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे हे नियम फक्त त्याच्यासाठीच आहेत खरं तर. बघा तुम्हाला एक धान्य जर खात असाल तर चपाती पहिल्या दिवशी खाल्ली तर चपाती 7 दिवस खायची आहे. ज्वारीची भाकरी खाल्ली तर ज्वारीची भाकरी 7 दिवस खायची आहे. बाजरीची भाकरी खाल्ली तर बाजरीची भाकरी 7 दिवस खायची आहे. कडधान्य कोणतंच खायचं नाहीये बघा. कोणत्याच डाळी वगैरे खायच्या नाहीयेत. कारण जेव्हा डाळी खातो तसंच पारायणाला बसलो तरी सुद्धा ऍसिडिटी होते. त्याच्यानंतर भाज्या कांदा लसूण मेन म्हणजे कटाक्ष वर्ज्य म्हणजे वर्जच करायचं आहे. कांदा लसूण 7 दिवस खायचाच नाहीये. कारण ते तामसी गुण आपल्यात आणतात. कांदा लसूण हे तामसी गुणांचे असतात बघा. कारण जेव्हा ते आपण ग्रहण करतो ना तर तेव्हा खरंच म्हणजे त्या टायमिंग मध्ये एक तर पारायण करत असतो. एवढा वेळ बसावं लागतं आपल्याला, ऍसिडिटी होते. त्याच्यानंतर ना बघा मी माझ्यावरून सुद्धा सांगते खूप वेळ बसावं लागतं. आणि काय होतं की आपण जेव्हा हे सगळे पदार्थ खातो ना तर तेव्हा आपल्यालाच त्रास होत असतो. त्याच्यामुळे शक्यतो 7 दिवस तुम्ही हे खाण्याचाच प्रयत्न करा. बघा कांदा लसणाने एक तर आपलं एवढं सगळं वाचन, त्याच्यानंतर ना आपण एवढी धावपळ सगळं घरातलं बघायचं आणि त्यात तुमचं कांदा लसूण तुम्ही खाल्ला तर एक प्रकारे आपल्यात चिडचिडपणा वाढते, तामसी गुण जास्त वाढतात. त्याच्यामुळे शक्यतो कांदा लसूण खायचाच नाहीये. त्याच्यानंतर काय खायचं तर ते मी तुम्हाला सांगते. बघा भेंडी चालते तुम्हाला खाल्लेली, कारलं चालतं, बटाटा चालतो, पालक, चाकवत, त्याच्यानंतर कडधाई देखील तुम्ही खाल्लेली चालते, डांगर, भोपळा, दोडका, श्रावणी घेवडा बघा, श्रावणी घेवडा किंवा श्रावणी शेंगा सुद्धा म्हणतात बघा, ते सुद्धा चालतात. त्याच्यानंतर ना दुधाचे कोणतेही पदार्थ तुम्ही खा ते देखील चालू शकतात. फक्त सात्विक 7 दिवसामध्ये खायचं आहे. परान्न वर्ज्य करायचं आहे बघा. एवढा पवित्र ग्रंथ वाचून परान्न जर खात असाल तर त्या सेवेला काहीच उपयोग नाहीये. बघा फक्त एवढंच की जर तुम्ही स्वतः म्हणजे नाही का वाचनाला बसत असाल गुरुचरित्र पारायणाला तर बघा मुलांनी आईचं चालतं, बायकोचं चालतं किंवा त्यांच्या मुलीचं चालतं. मुलीचं लग्न झालं असेल तर ते चालत नाही कारण ती परक्याची होऊन जाते. किंवा जर नाही का एखादी स्त्री महिला जर बसत असेल गुरुचरित्र पारायणाला तर तिने स्वतःच करून म्हणजे शक्यतो खावं. सासूचं चालतं, मुलीचं चालतं, पण बाकीच्यांचं चालत नाही. त्याच्यानंतर जर तुमचा भाऊ पारायणाला बसत असेल तर बघा तुमचं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या हातचं नाही, पण म्हणजे नाही का त्याच्या बायकोचं किंवा आईचं चालू शकतं. असं परान्न घ्यायचंच नाहीये बघा. जर तुम्हाला खरंच पर्यायच नाहीये तर तुम्ही स्वतःच्या पैशाने घेऊ शकता. पण खरं तर कसं असतं की आपण जरी पैशाने खात असेल तरी त्या कोणत्या विचाराने त्यांनी ते म्हणजे जेवण बनवलेलं असतं ते आपल्याला माहित नसतं ना. त्याच्यामुळे ते आपल्यात येत असतात. त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे जेव्हा पर्यायच नाहीये तेव्हा आपल्याला काहीच करू शकत नाही. पण शक्यतो तरी एवढं तरी पाळाच तुम्ही.
त्याच्यानंतर बघा हे सगळं आपल्याला नियम अटी पाळायच्याच आहेत. गुरुचरित्र पारायण करत असताना नॉनव्हेज खायचंच नाहीये, परान्न घ्यायचं नाही, ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचंच आहे. कारण आपण एवढा पवित्र ग्रंथ वाचत असतो, त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच हे सगळं पाळण्याचा प्रयत्न करा. काहीच नियम नाहीयेत एवढे. जेव्हा तुम्ही पारायण सुरुवातीला भीती वाटते, पण जेव्हा एकदा तुम्ही पारायण करत असताना कधी पहिला दिवस येतो कधी शेवटचा दिवस हे सुद्धा समजत नाही बघा. एवढं आणि खरंच आपण जेव्हा एवढ्या ह्यानी पारायण करतो ना, मनापासून पारायण करतो ना, महाराज कधी ते पारायण होऊन गेलं ते सुद्धा आपल्याला कळून देत नाही तेवढं. आणि ती जी ऊर्जा असते आपल्या त्या म्हणजे नाही का आपण सेवा केलेल्याची, ती पारायण केलेल्याची, ती तर खूप म्हणजे खूप आपल्याला म्हणजे नाही का प्रत्येक संकटातून तारत असते. मेन म्हणजे ते 7 दिवस काहीतरी वेगळेच असतात बघा. सगळं काही करायचं असतं, त्याच्यामुळे आपली चिडचिड वगैरे होते खूप सारं. आणि एक सांगायचं हे महत्वाचं की आपल्याला या 7 दिवसात म्हणजे कसं असतं ना, खूप चिडचिड होते खूप, कारण आपल्याला तेवढी धावपळ करावी लागते. सकाळी लवकर उठायचं असतं, घरात आवरायचं असतं, खूप दिवसभर. आता माझ्यावरनं मी सांगते, अख्खा दिवसभर माझी धावपळ चालू असते बघा, पारायण जेव्हा मी करते तेव्हा. त्याच्यामुळे कसं असतं की जेव्हा कोणी काही मदत नाही केली खूप चिडचिड होते. मग त्याच्यामुळे काय होतं, खरं तर पारायण करत असताना चिडचिड करायचं नाही, कोणालाच काही वाईट बोलायचं नसतं. कारण आपण देखील म्हणजे सात्विकता जेवढी आपल्यात असते ना, म्हणजे जेवढं आपण चांगलं वागं बोलू ना, तेवढं त्या ग्रंथाचं कुठेतरी आपल्याला पुण्य भेटत असतं. बघा आपल्याला ह्या दरम्यान कुणी काय बोललं तरी लक्ष द्यायचं नाहीये, काही नाही, शांततेत फक्त स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं. बघा 7 दिवस कसे जातात ते सुद्धा कळत नाहीत. आणि हे नियम म्हणजे काहीच नाहीयेत, काहीच नाहीयेत. जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करताना तर तेव्हा खरंच तुम्ही असं वाटायला लागतं की एकदा तुम्हाला वाटेल जरा की बाबा एवढे नियम एवढे नियम, पण नियम म्हणजे काहीच नाहीत. एकदा तुम्ही पारायण करून बघा, कधी 7 दिवस होतील ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तुम्ही नंतर त्या आतुरतेत राहाल की मला हे पारायण करायचंय म्हणून. एवढं महाराज आपल्याला हे करत असतात आणि तेवढा साक्षात्कार सुद्धा देत असतात बघा. काही नियम अटी आहेत ते गुरुमाऊलींनी आपल्यासाठीच घालून दिलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे करण्याचा प्रयत्न करा, पाळण्याचा प्रयत्न करा आणि तेवढ्या ह्यानी करा. फक्त मासिक बघा, हे एक सांगायचं राहिलं की जर तुमच्याही घरात कोणाची डिलिव्हरी होणार असेल, विटाळ येणार असेल तर पारायण शक्यतो करू नका, त्याचे दोष आपल्याला लागतात. त्याच्यानंतर तुमची जर पारायणाच्या दरम्यानचं डेट असेल मासिक पाळीची तर तरी सुद्धा करू नका. कारण कसं असतं, केंद्रात कसंही ऍडजस्ट होऊन जातं, पण घरीचं पारायण करत असाल ना तर खरंच कुणीच मिळत नाही. कारण माझ्यावरलं एक वेळ असं झालं की म्हणजे नाही का डेट नव्हती तरी सुद्धा मला एक प्रकारे महाराजांचंच हे होतं की एक प्रकारे म्हणजे म्हणतात ना, परीक्षेचा काळ होता तेव्हा 2च दिवस फक्त शिल्लक राहिले होते, डेट सुद्धा नव्हती तरी सुद्धा मला म्हणजे प्रॉब्लेम आला. खूप सारं सगळ्यांना विचारलं, शेवटी कोणीच आलं नाही पारायणाला. मी केंद्रात विचारलं तर ते म्हटले तुमच्या मिस्टरांनी पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण कसं, मग ते 2 दिवस त्यांनी स्वयंपाक केला, त्यांनीच, मी पूर्णपणे साईडला होते. कारण एवढ्या मोठ्या ग्रंथाचं आपण पारायण करतो आणि त्यात जर असं होणं म्हणजे खरंच खूप माझ्यासाठी तर तो खूप मोठा म्हणजे एक प्रकारे हे होतं. खूप रडले होते मी, कारण असं व्हायला नको होतं, असं वाटत होतं. तसंच तुम्ही सुद्धा हे करू नका जर तुमची डेट असेल तर. आतापुरतं एवढंच झालेलं सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.